सर्वांना शरणू शरणार्थी. कोण कोण आहेत ऑनलाईन? माझा आवाज ऐकू येते का सर्वांना? सर्वांना शरणू शरणार्थी. पुन्हा एकदा अपेक्षा करतो की तुम्हा सर्वांना माझा आवाज ऐकू येत असेल तर कृपया त्या पद्धतीनं मला तशी सूचना द्या की होय आवाज ऐकू येतोय म्हणून, जेणेकरून मला आज माझी भूमिका तुमच्यासमोर मांडता येईल. काही लोक आणखीन लाईनवरती येत आहेत, ऑनलाईन येत आहेत. आपण थोडीशी वाट बघूया त्यांची, कारण आपल्या सर्वांशी संवाद साधणं हे माझ्यासाठी अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून जाणीवपूर्वक आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी येतो आहे. कारण राज्यभरातनं आणि अगदी कर्नाटकातनं देखील बरेचसे फोन येत आहेत, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सगळीकडे पळापळ सुरू आहे, म्हणजे काळजीने लोक माझी चौकशी करत आहेत. त्यामुळे सर्वांना नेमकं घटनेची परिस्थिती काय आहे हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण ऑनलाईन येत आहात. आता साधारणपणे 50-60 माणसं आलेली आहेत ऑनलाईन. त्यामुळे आणखीन 1-2 मिनिट आपण सगळेजण प्रतीक्षा करूया, कारण कालपासून अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आल्यासारखं आलेलं आहे. त्यामुळे अगदी संभ्रमात असणारे लोक किंवा काही जाणीवपूर्वक अफवा पसरवले गेलेले आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा विपर्यास न होता कुठल्याही चुकीच्या आणि कुठल्याही अयोग्य मार्गाचा आणि अयोग्य विचाराचा अवलंबन न करता थेट मी आपल्याशी संवाद साधावा या हेतूने मी आपल्यासमोर आलेलो आहे. जवळपास 81 लोक ऑनलाईन आता आलेले आहेत. थोडंसं आणखीन आपण 1-2 मिनटं वाट बघूया. सगळ्यात पहिल्यांदा धर्मपिता महात्मा बसवण्णा, शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली, युगनिर्माता युगप्रवर्तक राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या मंगलमय चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करतो. माझा आवाज ऐकणाऱ्या आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, माझ्यावर प्रेम करणाऱ्या राज्यातल्या, अगदी कर्नाटक राज्यातल्याही माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना मी अंतःकरणपूर्वक शरणू शरणार्थी करतो. सगळ्यांना असा प्रेम नमस्कार, असा प्रेम जय भीम. बांधवांनो, काल सोशल मीडियामध्ये माझ्यावरती झालेल्या आकस्मिक अशा प्राणघातक हल्ल्याच्या अनुषंगानं सगळीकडे चर्चा आणि बातमी पसरली आणि खळबळ सगळीकडे उडाली. मग नेमकं काय झालं, हे कशासाठी झालं, कोणी केलं, याच्या पाठीमागली भूमिका नेमकी काय आहे आणि आमची भूमिका नेमकी काय आहे, मला नेमकं काय म्हणायचं होतं, काय म्हणायचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय गांभीर्यानं सांगतो आहे आणि सत्सविवेक बुद्धीला साक्ष ठेवून सांगतो आहे. वास्तविक पाहता भक्तिस्थळ आणि राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य हे प्रेरणास्त्रोत आहे, हे ऊर्जा स्त्रोत आहे. ते कुठल्या एका जातीचे, कुठल्या एका समूहाचे, गावाचे नाही आहेत. राष्ट्रसंतांचा विचार हा राष्ट्रीय विचार आहे, तो मानवाच्या कल्याणाचा विचार आहे. तो शिवयोगी संत शिरोमणी माऊलींच्या प्रासादिक वाणीचा विचार आहे, तो मन्मथ आणि बसवण्णांच्या वचन साहित्यातील समतामूलक जीवन पद्धतीचा विचार आहे. आणि मग आपण सगळेजण त्या विचाराला मानणारी माणसं आहोत. आपणच्या जाण्यानंतर भक्तिस्थळाच्या अनुषंगानं वेगवेगळे वाद आणि प्रतिवाद निर्माण झाले आणि एखादा कारभारी, एखादा मालक गेल्यानंतर ज्या पद्धतीने वाताहत व्हावी अशा प्रकारची वाताहत होण्याचे चिन्ह आज रोजी दिसत आहे. अर्थात याच्या पाठीमागे काही विशिष्ट लोकांचे स्वार्थ दडलेले आहेत, आर्थिक हितसंबंध दडलेले आहेत आणि हे सगळं चालू असताना आपणच्या जाण्यानंतर काल परवाचा जो अखंड शिवनाम सप्ताह 21 दिवसांचा सप्ताह झाला,
त्या सप्त्यामध्ये वेगवेगळे कीर्तनकारांनी कीर्तन केले, गायकवादकांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि धर्मसभाही झाली काल. आणि धर्मसभा झाली आणि सभेनंतर 2:45 वाजता मी तिथून निघालो आणि 2:45 वाजता तिथून निघाल्यानंतर अहमदपूर सोडला आणि मला पुढे लातूरला बसवेश्वर महाविद्यालयामध्ये आप्पांच्याच समाधीच्या स्मृतिदिनानिमित्त माझं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आपल्या लातूरला बसवेश्वर महाविद्यालयाच्या हॉलमध्ये. तिकडे त्या दिशेने निघाल्यानंतर माझ्यासोबत माझे चळवळीतील सहकारी विश्वनाथ मोरगे होते. दुसरे सहकारी माझ्यासोबत लक्ष्मणप्पा मुकडे होते, जे शरण साहित्य विक्रीचं काम करतात, धर्मप्रचाराचं काम करतात. आम्ही तिघंजण माझ्या गाडीमध्ये, स्वतःच्या स्विफ्टमध्ये, VDIमध्ये, छोट्याशा गाडीमधनं निघालो होतो. तत्पूर्वी 2-3 दिवस माझा अखंड मुंबईचा प्रवास झालेला होता. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लातूरचा कार्यक्रम अटेंड करणं आवश्यक होतं, कारण आप्पांच्याबद्दलची भूमिका तरुणांशी संवादातून सांगता आली पाहिजे आणि ती संधी मला लातूरकरांनी उपलब्ध करून दिली. माननीय महापौर लातूरचे माझी वाट पाहत होते त्या ठिकाणी, उपमहापौर होते त्या ठिकाणी, मान्यवर होते, बसवेश्वर कॉलेजचे आपले प्राचार्य होते, आमचे अनुभव मंडप समितीचे आणि सगळेच लोक, आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी भालकी पूज्य आप्पाजी पण आले होते. आणि म्हणून तो कार्यक्रम अटेंड करण्यासाठी मी अहमदपूरवरनं निघालो. मी स्वतः ड्रायव्हिंग करतो आहे, कारण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, ड्रायव्हर आपण ठेवू शकत नाही. आणि मग मी निघाल्यानंतर भरधाव वेगाने माझ्या पाठीमागणं, म्हणजे अगदी अहमदपूरच्या पुढे साधारणपणे मला वाटते 5-6 किलोमीटरच्या नंतर महादेववाडी पाटी आहे. आणि त्या महादेववाडी पाटीच्या ठिकाणी एक सफारी माझ्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे आडवी येते आणि पाठीमागे पण एक गाडी येते आणि मला थांबवलं जातं. आणि पुढच्या गाडीतनं आणि मागच्या गाडीतनं असे काही लोक खाली उतरतात. साधारणपणे ती 18-20 लोक खाली उतरतात आणि ताबडतोब आमच्या गाडीच्या दिशेने ते येतात आणि अगदी आमचे मोबाईल वगैरे सगळे पहिल्यांदा काढून घेतात आमच्या हातातनं. आणि काही कळण्याच्या आतच काच वगैरे फोडून गाडीचे मला गाडीच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न होतो. तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की ते जी व्यक्ती, जे लोक आले होते ते शिवा संघटनेचे पदाधिकारी होते. मनोहर धोंडेंचा भाऊ, मला वाटतं महादेव धोंडे काही ते नाव आहे त्याचं, तो पण त्या ठिकाणी होता. आणि सोबतची काही माणसं होती, ती सगळी पिल्लावळ त्यांची टिपिकल तेवढीच 5-7 माणसं त्यांच्याकडे आहेत, दुसरी माणसं नाही आहेत, तीच वापरतात सगळीकडे. आणि मग ती माणसं आली आणि मला गाडीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि खरं तर त्यांचा अपहरणाचा डाव होता, माझं अपहरण करावं आणि पुढे माझं बरवाईट करावं, अशी प्रकारची त्यांची मानसिकता दिसून येत होती. कारण एकतर ती पराभूत मानसिकता होती. ते लोक अक्षरशः पराभवाच्या आणि निराशेच्या छायेमध्ये वावरत आहेत सध्या. दिवा विझताना जसा फडफड करावा तशी फडफड त्यांच्या उरामध्ये मला दिसून येत होती. आणि मग स्टेअरिंगवरनं मला बाहेर खेचण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केल्या आणि तू कोण समाजाचा मालक लागतो का, ठेकेदार लागतो का, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता त्या गोष्टी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलू शकत नाही, अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरायला सुरुवात केली. त्याच्यासोबतच्या लोकांनी पण वापरायला सुरुवात केली. ती सगळी लोकं मी FIRच्या कॉपीमध्ये दिलेली आहेत सगळी. आणि मग बाहेर निघत नाही म्हटल्यानंतर त्यांनी खिडकीतनं मला बुक्क्या आणि लाथांच्या मारांचा प्रयोग सुरू केला माझ्यावरती. ताकदीनं मला बाहेर खेचण्याचा ते प्रयत्न करत होते, पण मी काही बाहेर निघत नव्हतो. हा बाहेर येत नाही म्हटल्यानंतर अपहरणाचा डाव फसतो की काय असं वाटलं आणि मग त्यांनी अगदी शक्तीचे प्रयोग माझ्यावरती सुरू केले. पण सद्गुरूंची कृपा माझ्यावरती कायम राहिलेली आहे. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या अंगाखांद्यावरती, मांडीवरती आम्ही खेळलो लहानपणापासून. आम्ही त्यांच्या कृपेला कायम पात्र राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यांची कृपा ही कायम सदोदित आहे आमच्यावरती. आणि काल त्याची प्रचिती मला आली आणि मी बाहेर त्यांनी खेचण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केल्यानंतर जाणारे येणारे लोकांचं ते सगळं बघणं चालू होतं. आणि मी एकटा होतो. माझ्यासोबतची 2 माणसांना त्या टोळक्यांनी घेऊन गेलं. त्यांनाही मारझोड करण्याचा प्रयत्न तिकडे सुरू झाला. आणि मोबाईल आमची सगळ्यांची तर त्यांनी अगोदरच ताब्यात काढून घेतली होती. आता हा मोबाईल देखील मी दुसऱ्यांचा वापरतो आहे. आणि
बाहेर येत नाही म्हटल्यानंतर अक्षरशः मला ताकद लावून त्यांनी बाहेर ओढायचा प्रयत्न सुरू केला. दगड घातली गाडीवरती, बोनटवरती दगड घातलं, काचा फुटल्या गाडीच्या. आणि हे सगळं करत असताना मनोहर धोंडेंचा भाऊ तो महादेव धोंडे आणि त्याच्यासोबतची ती सगळी पिसाळलेली, खरं तर मला हे कळत नाही की वीर आणि असे वीरशैव म्हणून घेणारे आपण सगळे लोक एकट्या दुकट्या माणसाला घेरून असं 20-20, 30-30 माणसं पाठवून घेरून मारण्याचे जे तुमचे इरादे काल दिसले आणि त्याच्यातनं एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही वीर वगैरे असं काही तुमच्यात उरलेलं नाही. आता बारफुसका ठरलेला आहे मनोहर तुमचा. तुम्ही, मला असं वाटतं की अंतर्मुख झालं पाहिजे. रावणापेक्षाही मोठा अहंकार तुमच्या उरात दडला आहे आणि समाज माझ्या मुठीत राहायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मिस्टर धोंडे, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हा समाज कोणाच्याही मुठीत कधीच नसतो. आपण समाजासोबत राहिलं पाहिजे. समाजाच्या विकासाचं आपण ज्यावेळेस भूमिका मांडत असतो, संघटनात्मक विचाराने मांडत असतो, आम्ही साहित्याच्या विचारातनं मांडतोय, कोणी कीर्तन प्रवचनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून मांडत असताना आपल्याला सवत माणसं घेऊन चालण्याचं मनाचा मोठेपणा दाखवता आला पाहिजे. पण तसं न करता, संवादाची भूमिका न ठेवता आपल्यावरती एखादा माणूस टीकात्मक बांधणीतून जेव्हा येतो, विचारातून जेव्हा येतो, तेव्हा विचारांचं उत्तर विचारानं द्यायला पाहिजे. हा मानवी स्वभाव असायला पाहिजे. पण विचारांचा उत्तर विचाराने माणसं देतात. पुढला माणूस जर जनावर असेल तर तो विचारांचं उत्तर विचारानं देत नाही. तो त्याच्या पशुत्वावरती येतो, त्याच्या दानवत्वावरती येतो, त्याच्या राक्षसत्वावरती येतो. आणि काल तुमच्या आणि तुमच्या त्या पाठवलेल्या पिलावळींचं पशुत्व, दानवत्व, राक्षसत्व हे धडधडीत सगळ्या अहमदपूरकरांनी, जाणाऱ्या येणाऱ्या हजारो लोकांनी पाहिलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की याला धमकावलं, दरडावलं, याला लाथाबुक्क्या हाणल्या किंवा याची गाडी फोडली की हा घाबरेल. पण मी गळ्यात इष्टलिंग धारण करणारा लिंगायत आहे. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांचा एक कडवा शिष्य आहे. मी हैबतपुरे आहे माझं नाव. महात्मा बसवण्णांच्या विचारावरती काम करतोय. भारताच्या संविधानाला समोर डोळ्यापुढे ठेवून जगतोय. मी घाबरणारा माणूस नाही आहे. तेवढ्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही गाडीवरती दगडफेक, मारझोडीचे प्रयत्न सुरू केले होते, तुमच्याकडे स्टिक्स होत्या, काठ्या होत्या, माझं अपहरण करून तुम्ही घेऊन जाणार होतात, ही सगळी प्लॅनिंग तुमची ठरलेली होती. दॅट वॉज अ प्री प्लॅनड गेम. ते षडयंत्र होतं तुमचं. पण ते षडयंत्र नियतीनं उधळून लावलेलं आहे मनोहर धोंडे. आणि तुमची उंची खूप मोठी आहे असं मला वाटायचं. जरी आपण एकमेकांना विरोध करत असलो तरी अंतःकरणातून कुठेतरी माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल निश्चित आदर होता धोंडे सर. पण कालच्या घटनेने एक गोष्ट सिद्ध झाली की तुम्ही माणूस नाही. तुमची उंची ही फक्त तुमच्या हाडांची उंची आहे. तुमची उंची ही फक्त तुमच्या शरीराची उंची आहे. मनोहर धोंडे, तुम्ही सरपटणाऱ्या गांडुळासारखे वाटलात मला काल. चिखलात वळवळणाऱ्या शूद्र प्राण्यासारखे वाटलात मनोहर धोंडे मला काल तुम्ही. आज कॅबिनेट राहिला असतो सर तुम्ही. आज तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर राहिला असतात 10 वर्षापूर्वीच. पण ही राक्षसी वृत्ती आहे ना तुमची. कार्यकर्त्यांना वापरायचं, समाजाला वापरायचं, वेटीस धरायचं, अरे रवी करायची, गुंडगिरी करायची, दबडसाहेब करायची, मटप बळकवायची, जमिनी बळकवायच्या, रेती वाळू माफिया, सगळं हे जे करताय ना, याला जर मानवतेची जोड राहिली असती, याला जर कार्यकर्त्यांना समजून घेण्याची जोड राहिली असती, याला जर संवादाची जोड राहिली असती, तर आपण खूप पुढे गेला असतो. तुम्ही पण आणि आपण पण, सगळेजण, समाज पुढे गेला असता. कदाचित हेच तुमच्यातला स्वभाव, तुमच्यातली ही वृत्ती राष्ट्रसंतांच्या लक्षात आल्यामुळे राष्ट्रसंतांनी तुम्हाला बाजूला सारलं. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कपिलधारमध्ये तुमचे मेळावे व्हायचे. आम्ही स्वतः काम केले तुमचंही. आणि त्यावेळेस आम्ही अभिमानानंच काम केले तुमचं आणि इमानदारीनेच काम केले तुमचं. कारण जिथे कुठे आम्ही असतो तिथं प्रामाणिकपणे असतो. ज्या विचारासोबत आम्ही असतो तिथं प्रामाणिकपणे असतो. पण ज्यावेळेस राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांना
तुमचे लोक आणि तुम्ही टार्गेट करायचा प्रयत्न करायला सुरू केलात, विरोध करायचा प्रयत्न तुम्ही सुरू केलात. समाज म्हणजे केवळ मी आणि मी म्हणजे सगळं माझ्यासारखंच, मी ज्याला म्हणेल त्याला पाठिंबा, मग तुमचा आकडा काही राहत नाही. मी म्हणेल त्याला तुमचं बळ, ही तुमची वृत्ती ज्यावेळेस वाढायला लागली त्यावेळेस आप्पांनी तुम्हाला बाजूला सारलं. पण तुम्ही आप्पांनाच विरोध केलात. आप्पांच्या कीर्तनाच्या वेळेस जाणीवपूर्वक तुमचे कार्यक्रम असायचे आणि आप्पांचं कीर्तन सद्भक्तांनी ऐकूनही तुमची वृत्ती असायची. अनेक गोष्टी आहेत, मला त्या सांगत बसायच्या नाही आहेत. याचं एकच कारण आहे की मला या सगळ्या प्रकरणाला आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकजागृतीचं रूप द्यायचं आहे. ही जी मस्ती आहे, हा जो हल्ला आहे, तुम्हाला वाटत असेल की हा घाबरेल, पण मी घाबरणारा नाही. बसवण्णांनी म्हणलंय, पळणारा हा योद्धा नसतो, मागणारा भक्त नसतो. मी मागणारही नाही आणि मी पळणारही नाही. तेवढ्या अर्ध्या तासाच्या कालखंडामध्ये एकदाही क्षमा याचना माझ्या मुखातून गेली नाही. माझ्या हृदयावरल्या इष्टलिंगाला साक्षी ठेवून मी अंतःकरणामध्ये माझ्या गुरुमाऊलींचं स्मरण करायचो. आणि म्हणून एके काळात तुम्ही आप्पांना शिव्या घातल्या, म्हातारं म्हणलं आप्पांना. नाही ते बोलले माझ्या आप्पांना, तुम्ही कोणाचेच नाही आहेत, तुम्ही कुठल्याच पक्षाचे नाहीत, तुम्ही कुठल्या नेत्याचे नाही आहात, तुम्ही कुठल्या गुरुचे नाही आहात, तुम्ही कुठल्या मठाचे नाही आहात. तुम्ही केवळ तुमच्या स्वार्थाचे आणि तुमच्या शूद्र महत्त्वाकांक्षेचे आहात. आणि म्हणून तुम्ही छोटेच राहिलात. मी वंचितमध्ये राहून वंचित राहिलो नाही, पण तुम्ही कायम वंचित राहिलात आणि तुम्ही कायम वंचितच राहणार. आणि मी दिव्याची छोटीशी शेवटची फडफड तुम्ही काल केली. तुमची ती चिपडी पोरं पाठवलीत. ठीक आहे, अचानक घातलेली ती झडप होती 20-25 लोकांची एकट्या शिवानंद हायबतपुरेवर, इस्पत्राच्या खोलीत राहणाऱ्या एका सामान्य कीर्तनकाराच्या पोरावर तुमची तमाम व्यवस्था, तुमची तमाम गुंड तुटून पडत होते. आणि मी अंतःकरणानं स्वाभिमानानं तुमच्या ह्या सगळ्या आक्रमणाला खंबीरपणे आणि धीरोदात्तपणाने तोंड देत होतो. आणि याही पुढे देत राहीन, ताकदीनं लढत राहीन. कारण आमचा वारसा हा हुतात्मा हरडे यांचा आहे, मधुवरसांचा आहे, दाभोळकर पानसरे कलबुर्गींचा आहे. त्यामुळे तुमच्यासारखे भरपूर लोक आमच्या छातडावरती कायम वार करत आलेले आहेत. पण आमच्या छातीवरती प्रत्यक्ष त्रिपुरारी आहे, बसवण्णांनी दिलेलं इष्टलिंग आहे, सद्गुरूंनी दिलेलं इष्टलिंग आहे. त्यामुळे असल्या कुठल्याही हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. तुम्ही अनेक वेळेस समाज विटीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी गडग्याच्या तुमच्या बॅनरवर आप्पांचा फोटो नसण्यापासून या सगळ्या गोष्टी आहेत. ये जो पब्लिक है ना भाई, ये सब जानती है, ये सब जानती है. पण ते लोक वाट बघत असतात. ते सगळं पाहत असतात, पण ते वाट बघत असतात. आणि काल त्यांनी ठरवले लोकांनी, म्हणले ह्या धोंड्याची ती पायली भरलेली आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. तुम्ही स्वतः तुमचे शत्रू आहात. मी नाही तुमचा शत्रू, मीच नाही. धोंडे सर, तुमचा शत्रू जगात कोणीच नाही आहे. तुमची स्वतःची ही वृत्ती तुमचा शत्रू आहे. त्यामुळे तुम्ही कालपर्यंत राष्ट्रसंतांना शिव्या घालायचो आणि आज भक्तिस्थळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढा पुळका यावा, आश्चर्य आहे मला या गोष्टीचं. आलं असेल तर स्वाभाविक आहे, चांगलं आहे. तुमचेही गुरु आहेत, असं नाही की राष्ट्रसंत माझेच गुरु आहेत किंवा आणि कोणाचे गुरु आहेत, तुमचेही गुरु आहेत. तुमचा सन्मान करतो आम्ही निश्चितपणे. यू आर अ सिनियर फॉर मी. पण असं असलं तरी जर तुमच्या नीतीत खोट असेल ना, तर मग तिथे आम्ही विरोध करणार, निश्चित करणार. ज्यांची बाजू घेऊन तुम्ही येत आहेत ते सगळेच लोक राष्ट्रसंतांना त्रास दिलेले आहेत. आणि तुम्ही तर 100% राष्ट्रसंतांना त्रास दिला, याच्यात शंकाच नाही आहे. महाराष्ट्र जाणतो की तुम्ही राष्ट्रसंतांना कायम विरोध करत आलेला आहात. आणि आज असं काय झालं, कुठली डील झाली, कुठली सुपारी झाली मला माहीत नाही, तुम्ही अचानक भक्तिस्थळाकडे वळालात.
कपिलधारमधल्या राष्ट्रसंतांना देखील कपिलधारमधनं हुसकावून लावीन अशा प्रकारची भाषा करणारे काही स्वार्थी लोक आज जेव्हा भक्तिस्थळाकडे चला म्हणून हाक मारतात ना, तेव्हा मला खूप वेदना होतात. आश्चर्य वाटते या सगळ्या गोष्टीचं. आणि मग काल घटना घडली, लोक जमली आणि मग पुन्हा तुमची ती माणसं ती गांडून निघाली राव, ती हडोळती मार्गे पळून गेली. मला वाटलं ती येतील परत अहमदपूरमध्ये. मी पोलीस स्टेशनला आलो, पण नाही, ती साला गांडूच निघाली 100%. आणि राव तुम्ही तुमच्या भावालाच पाठवलं, म्हणजे तुमच्याकडली माणसं बिनसं संपली काय मास्तर? रोजानं लावायचं ना राव. एवढे पैसे आहेत राव तुमच्याकडं, पाठिंबा दिलेले आणि काही काही केलेले गुरुजी, आणि डायरेक्ट घरातल्याच माणसाला ती बी येड्या त्या कोण भेटायला धाडला राव तुम्ही. मास्तर लय मोठे आहो तुम्ही. थोडं स्वतःचाही सन्मान राखण्याचा प्रयत्न करत चला. आणि हे जे लुटूपुटच्या हल्लेबिल्ले करताय ना, आम्ही जीवावर उदार होऊन मरायसाठी उतरला मैदानात, मरायसाठी. शिवानंद हैबतपुरे मृत्यूला घाबरणारा प्राणी नाही, लक्षात घ्या. मरणम प्रकृती शरीरी नाम म्हटलंय. मृत्यू शाश्वत सत्य आहे, पण मरताना डोळ्यात वेदना राहणार नाहीत, मरताना ग्लानी राहणार नाही, लक्षात घ्या. कारण आम्ही सत्याच्या भूमिकेत आहोत. भक्तिस्थळावर लोकशाही राहिली पाहिजे आणि म्हणून ट्रस्टीच्या मागे आम्ही आहोत. ट्रस्टीबद्दल आक्षेप असतील तर आपण संवाद साधू शकला असतो, पण तुम्ही संवादाची माणसंच नाही आहात. तुम्ही कायम विवादाच्या भूमिकेत आहात. अगदी तुमच्या बिगिनिंग ऑफ युअर करिअर जर पाहिलं तर तिथपासून आतापर्यंत तुम्ही जिथे जाता तिथे विवाद उत्पन्न करता आणि स्वतःचं मूल्य वाढवण्याचा प्रयत्न करता. मग ते मठ असो, पीठ असो, चौक असो, विद्यापीठ असो किंवा खायचं पीठ असो, तुम्ही कायम वाद निर्माण करता. याचं कारण आहे विनाशक आणि विध्वंसक वृत्ती आहे तुमची. आणि म्हणून तुमच्यासोबत अनेक कार्यकर्ते राहतात, पण ती अंतःकरणातून माझ्याबरोबर प्रेम करतात. धोंडे सर, तुम्हाला एक सांगतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं का. काल तुमच्या 4-5 माकडांनी हल्ला करून गेला, पण तुमच्या कितीतरी संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मला संपर्क साधल्यानंतर म्हणली धोंड्याच्या लोकांनी बरोबर केलं नाही, आमच्या सरनं बरोबर केलं नाही. ही जी सहानुभूती मिळाली ना मला तुमच्याच गटातून, अनेक तुमचे बिभीषण आता आम्हाला येऊन मिळत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. आणि तुम्ही जर संवादाला तयार असला तर मी तुमचंही स्वागत करतो. कारण बसवण्णांचा अनुयायी आहे, मी संवादाला तयार आहे, पण नियत साफ ठेवली पाहिजे. तुमची नियत जर बेईमानीची असेल तर आम्ही तुम्हाला भीक घालणार नाही, तुम्हाला गिनणार नाही. पण जर तुम्ही मन शुद्ध ठेवून त्या ठिकाणी येत असाल तर आम्ही तुम्हालाही पायगड्या घालू, आमची तीही तयारी आहे. कारण समाजात आम्हाला राजकारण नाही करायचं, आम्हाला 100% शुअर अँड प्युअर राजकारण करायचं आहे. बेस्ट आय एम अ पॉलिटिशियन, मला राजकारण करायचं आहे, पण त्यासाठी समाधीचा दगडाचा वापर नाही करणार मी. कारण तिथं ते समाधीचा दगड नाही, ती माझी गुरुमाय आहे, ती माझी अस्मिता आहे, ते माझं अस्तित्व आहे. त्यामुळे कालची ही घटना ही तुम्हाला लाजवणारी झाली राव. ही केवळ आणि केवळ तुमची उंची कमी करणारी झाली. आणि बरं झालं, कालच्या घटनेने बरं झालं. 2-3 गोष्टी सिद्ध झाल्या. एक, तुमच्याकडे ती 7-8 जणांची चिपडी गँग सोडली तर दुसरी गँग नाही, हे सिद्ध झालं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, तुम्हाला माझी भीव वाटते. मला वाटायचं मला कोणी घाबरतच नाही, पण राव तुम्ही एवढी मर्डर फिटर केलेली लोक आहे असं म्हणतात. तुमच्यावरती 302चे मॅटर आहेत, गेम वाजवला आहे कित्येकांचा असं लोक म्हणत आहेत. पण राव तुम्हाला देखील माझी भीती वाटावी म्हणजे आपलं पण हवा आहे भाऊ. हे तुम्ही माझ्यातल्या सत्यवादाला घाबरताय. बिलकुल हे चुकत नाही ना. आता आमच्याबरोबर पण चळवळीत काम करणारी काही चिपडी 1.5-2 फुटाची लोक तुम्हाला मधल्यामध्ये हार घालून जातात मॅनेज होऊन. पण तो शिवानंद नाही ना यार, शिवानंद हैबतपुरे आहे.
त्याची बरोबर नाही कोणी करू शकत चळवळीत. आलं का लक्षात? त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ तर तुम्ही बघणारच नक्की, कारण किती लागलं की किती मारलं की कोण काय गेली कुठल्या आडमिठा आणि फिडमिठा आहे. मी मरणाला घाबरत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की मरणा भेणे भीती जीवा मग मरणाचं. मी नाही घाबरत मरणाला, मी तुम्हाला नाही घाबरत, मी कोणालाच नाही घाबरत. मी घाबरतोय बसवण्णांचं एक वचन आहे, मी परधनाला घाबरतो, मी परस्त्रीला घाबरतो, मी घाबरतो वाईट कृत्याला, मी घाबरतो जातीची दलाली करायला घाबरतो, मी धोंडे जात विटीस धरायला घाबरतो मी, बाकी मी कोणाला नाही घाबरत. आणि काल पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही बरीच नाटकं केलात, ह्याला फोन करा त्याला फोन करा, प्रेशर टाका, पण ॲक्च्युअली लोक पाहत होते आणि म्हणून लोकांची संख्या वाढल्यानंतर म्हणजे अहमदपूर परिसरातले केणी वगैरे सावरगाव वगैरे सगळ्या परिसरातल्या लोकांनी पोलीस स्टेशनला बरीच गर्दी केली. FIR मध्ये नावं टाकलेली आहेत. काही जण म्हणले विश्वंभरचं नाव का टाकलं, काही जण म्हणले ते बदक उर्फ गुरुराज त्याचं नाव का टाकलं. आता या सगळ्या गोष्टीचे सूत्रधार आणि या सगळ्या गोष्टीची संबंध असणारी ही माणसं आहेत. त्यांच्याबरोबर जेवण करून दिवसभर खेळीमेळीत राहतात आणि मग मी निघाल्याबरोबर माझ्या पाठमागावरती येतात आणि माझ्यावरती हल्ला करतात. म्हणजे सूत्रधार कोणाही सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची तत्ववेत्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून तुम्ही केलेला हा हल्ला माझ्यासाठी अतिशय प्लस पॉईंट ठरलेला आहे. राज्यभरातनं सोशल मीडियातून प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या राजकीय पक्षातून अनेकांचे फोन आले. मी नाव घेत बसणार नाही, सर्वच पक्षातून अगदी दिग्गजांचे फोन आले. मलाही वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोन येतील म्हणून. आणि म्हणून खूप धन्यवाद आहे सर तुम्हाला. जय शिवाय इमानदारीनं तुम्ही मला दिवसा गणित मोठं करू अजून मोठं करा सर. आपण मिठाला जागणारी माणसं बरं. झाड जण लावले त्याला बी सावली देते धोंडे सर, आणि जण तोडायला त्याला बी सावली देते. शिवलिंग शिवाचार्य कुठल्या पुरस्काराचा मोहताज नाही, राष्ट्रसंत नाही, कुठलाच नाही, भारतरत्न बी नाही. त्यांच्यामुळं आपण सगळे आहोत. त्यांच्यामुळं ती विश्वंभर आहे. बदक महाराज ते कधी चड्डीवर कधी लुंगीवर झोपाळ्यावर बसून आशीर्वाद देतात लोकांना. त्यांचा झोपाळान झोकान कपडे हाईन ते सगळंच आप्पामुळं आहे. आमच्या बी अंगावरले कपडे त्यांच्यामुळेच आहेत. त्यामुळे आपलं सगळ्यांचं अस्तित्व आप्पांच्या त्यागावर अवलंबून आहे, कर्तृत्वावर अवलंबून आहे. त्यामुळे आप्पांचं हसू होऊ नये ही माझी इच्छा आहे. आणि अजूनही माझी विनंती आहे, लेट्स टॉक. आपण चर्चेला माझी तयारी आहे. तुम्ही हल्ला केलात तरी, पण तेच पुन्हा म्हणतोय की चर्चा नियत साफ ठेवून झाली पाहिजे भाऊ. नियत खराब असली तर मग आम्ही कोलणार तुला, एवढं लक्षात ठेवायचं. आम्ही भीक घालत नाही कुठल्याही धमक्यांना, आम्ही घाबरत नाही कुठल्याही हल्ल्यांना. आम्ही धीरोदात्तपणे समोर जाऊ. आणि मग काल उशिरा FIR वगैरे सगळं झालं आणि परत आज काही महत्त्वाच्या गाठीभेटी होत्या त्याही करून घेतल्या. काही महत्त्वाचं चेकअप होतं तेही झालं. आणखीन काही लोकांशी बोलतो आहे, चर्चा करतो आहे. पुढची दिशा ठरवायची आहे, कारण झालेला हा विषय इथंच थांबणार नाही आहे. राज्यभर हा विषय पोहोचलेला आहे. आम्ही लोकांपर्यंत जातो आहोत, लोकांपर्यंत आमच्या भूमिका सांगतो. पण अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही ज्येष्ठ सामाजिक नेते आहात, आमचेही एकेकाळी नेते राहिला आहात. त्यामुळे मला असं वाटतंय की संवादातून ही सगळी प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी पुन्हा एकदा मी अपील करतो आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना की भक्तिस्थळाच्या बाबतीमध्ये जागरूक राहा. काही लोक सुपाऱ्या घेऊन तिथलं अस्तित्व आणि तिथलं पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण ते हाणून पाडूया, आपण त्याला विरोध करूया.
ताकदीनं विरोध करूया, अभिमानाने विरोध करूया. आणि जर चांगलं कोणी करत असेल, मग कोणीही असू देतं, कोणीही असू दे, तिथं जर चांगलं होत असेल ना, तर आपण 100% त्याच्या पाठीमागे राहू, अगदी पाठीमागे राहू. आणि मठांच्या महाराजांचा सन्मान राखून, तिथल्या दोन्ही महाराजांचा छोट्या, मी पहिल्याही दिवशी म्हटलं होतं आणि आजही म्हणतोय की आम्ही शिवाचार्यांचे विरोधक नाही आहोत, आम्ही विरक्तांचे विरोधक नाही आहोत, आम्ही वीरमठाचे तर विरोधक अजिबात नाही आहोत. आम्ही वीरमठावर आणि हाडोळतीच्या मठावर बसलेल्या पूजनीय उत्तराधिकाऱ्यांचे विरोधक अजिबात नाही आहोत आम्ही, आणि राहू शकत नाही आम्ही विरोधक. आम्ही विरोधक आहोत हुकुमशाहीच्या. जे लोक हुकुमशाहीच्या सोबत आहेत, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. आम्हाला ट्रस्टी पाहिजे. ट्रस्टी पाहिजे म्हणजे काय पाहिजे? ट्रस्टी आली म्हणजे लोकशाही प्रक्रिया आली. ट्रस्टी आली म्हणजे अनेक लोकांचे हस्तक्षेप आले, अनेक लोकांचे विचार आले, अनेक लोकांचा सहभाग आला, आणि अनेक लोकांच्या सहभागातून त्या ठिकाणी सकारात्मक कार्याची भावना आली. म्हणून ट्रस्टी हवी आहे. ट्रस्टी ही कशासाठी हवी आहे? विकासासाठी हवी आहे. लोकशाही प्रक्रियेसाठी ट्रस्टी हवी आहे. पण जर तुम्हाला एकाधिकारशाही हवी असेल तर आम्ही त्याला कायम विरोध करत राहू. आणि राज्यभरातून आलेल्या या सगळ्या सहानुभूतीचे अनेक फोन आले, असंख्य फोन आले अक्षरशः. म्हणजे माझ्यासोबत असणाऱ्याही लोकांचे फोन आणि माझेही फोन सारखे खणखणत होते. माझे तर 2 फोन तर तुमच्या भावानं चुरून नेलं तिकडी. त्याला फोन घेऊन द्या एक मास्तर. त्याच्यामुळं ते आता कळेल कसं कसं करलं का नाही. त्या सगळ्या गोष्टी आम्ही पण विचारत आहोत की कसं या सगळ्या गोष्टीला आपण हाऊ टू फाईट आम्ही स्ट्रॅटजी ठरवतो आहोत. पण एक सांगतो, आम्हाला वाईट काही करायचं नाही. अजूनही सांगतोय, तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठेही द्वेष नाही, नव्हता आणि आजही राहणार नाही. आम्ही जे बोलत होतो ते केवळ आणि केवळ भक्तिस्थळाच्या पावित्र्याबद्दल बोलत होतो, सुरक्षेबद्दल बोलत होतो, भवितव्याबद्दल बोलत होतो. त्यामुळं द्वेष नाही, अजूनही नाही. याच भूमिकेतून आम्ही इथूनही पुढे जाणार आहोत. आणि राष्ट्रसंतांचा विचार घरोघरी प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. आता इथे शिवाचार्य आहेत, कोणी म्हणते वैदिक आहेत, कोणी म्हणते हिंदू आहेत. आम्हाला तिथं कोण येते आमचं काही म्हणणं नाही आहे. कारण आप्पा यांचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व होतं. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य आप्पा हे स्वतःच हिंदुत्ववादी होते. त्यामुळे होय, आम्ही पण हिंदुत्ववादी आहोत. पण आप्पांचं हिंदुत्व हे द्वेषमूलक नव्हतं, ते सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारं होतं. ते वंचिताला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणारं हिंदुत्व होतं. त्यामुळं तिथं शैव येतील, वीरशैव येतील, तिथं हिंदुत्ववादी येतील, तिथं अजून कोणी येतील. या रे लहान थोर, भलते याती नारी नर, येथे साधन विस्तार नलगे कोण्या सायासी. ही भूमिका आहे, सगळ्यांना घेऊन चालण्याची भूमिका आहे. आणि मी ही सगळ्यांना घेऊन चालण्याची भूमिका आपण सगळे बाळगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आप्पा नाही आहेत तेव्हा आपण सगळेच एकमेकांच्या हातात हात देऊन पुढे गेलं पाहिजे. एकमेकांचे पाय ओढून जर आपण खेळ करत बसलो तर हा तमाशा जो त्या माळावर आणि भक्तीच्या स्थळावरती होतोय ना, तो हा तमाशा पाहून आप्पांचं अंतःकरण पिळवटून निघत असेल, तीळ तीळ तुटत असेल. त्यामुळं कृपया आप्पांच्या जिवंतपणी तरी तुम्ही आप्पांना सुख देऊ शकला नाहीत धोंडे सर. तुम्ही खूप वेदना दिल्यात आप्पांना माझ्या. पण निदान त्यांच्या गेल्यानंतर तरी कधीतरी एकटं राहून मनातल्या मनात तुम्ही अंतर्मुख होऊन विचार कराकडे. ठीक आहे, आता आप्पा गेलेत, आपण तिथं आपले व्यक्तिगत हेवे दावे, आपले स्वार्थ, आपलं सगळं काही बाजूला सोडूया आणि हात जोडून नम्रपणे त्या समाधीपुढे उभं राहून तिथं काही सर्व सुखांचा हो सुकाळ, दुःख दारिद्र्य छळ नष्ट हो सकळ, मनोमालिन्य हे, ही भूमिका आपल्याला तिथं मांडता येईल का? या दृष्टीनं पुढे जाता येईल का? मग शिवाचार्यांना वगैरे पूजनीय वगैरे सगळ्यांना आपण सोबत घेऊ. आपला कोणाशी विरोध नाही आहे, कुठल्याही शिवाचार्यांचा आमचा विरोध नाही. वैदिक आणि हिंदुत्व वगैरे वगैरे ह्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही आहे. सगळे आमचे आहेत, वैदिक पण आमचे आहेत, हिंदू पण आमचे आहेत, मुसलमान बी आमचे आहेत, सगळेच आमचे आहेत. वंचित तर 100% आमचे आहेत. त्यामुळे सगळे आमचे आहेत, सगळ्यांना घेऊन चालू आपण. त्यामुळं कोण कीर्तनकार आहे, कोण प्रवचनकार आहे,
ही सगळी भूमिका जर आपण बाजूला सोडली तर मला वाटतंय अजून खूप काही चांगलं होऊ शकते. तुम्हाला वाटत असेल ह्याला घेरल्यामुळे ह्यानं असं बोललं नाही का काय? घेरल्यामुळे बोलला नाही भाऊ, इमानदारनं बोलला. काल हजारो लोकांनी मला संपर्क साधला आहे आणि काही लोकांनी जे काही सुचवलं मला, सगळ्यांच्या वेदना, भावना, सगळ्यांचं बळ, हे सगळेच जण आपल्यासोबत आहेत, माझ्यासोबत आहेत. माझ्यावरती खूप मोठ्या प्रेमाचा वर्षाव ह्या 2 दिवसात झाला. अगदी समाजातल्या धनदांडग्या लोकांपासून ते गरीब झोपडीतल्या गरीब माणसापर्यंतच्या माणसाला या हल्ल्यामुळे वेदना झालेल्या आहेत. अक्षरशः त्यांनी मला फोन करून विचारला आणि काय मदत लागेल, कुठे आहात, कसे आहात, आम्ही कुठे यायचं. अगदी अहमदपूरला रात्री 12-1 वाजेपर्यंत 4-5 गावातले लोक गाडी बांधून आले आणि मला शोधत होते. म्हणजे अगदी आमच्या तालुक्यातले पण लोक होते. म्हणजे मला सकाळी कळालं आहे की बुवा अहमदपूरला रात्री 11-12 वाजता मग ते जवळ जाऊन आकाश वगैरे सगळे गेले होते. इथपर्यंत लोक आले होते. अरे तुम्ही एवढं प्रेम करताय माझ्यावरती. त्यामुळं माझ्या आयुष्याची रेषा जेव्हा संपायचं आहे, मी त्या हल्लेखोर महादेव धोंडेला एकच म्हणलं, अरे बा तुझ्या हातानं जर माझा मृत्यू लिहिला असेल ना तर मला कोणी नाही वाचवू शकत, लक्षात घे म्हटलं त्याला. त्यामुळे मृत्यूला मी घाबरत नाही. तुझ्या हाताने मृत्यू असेल तर निश्चित माझा मृत्यू आहे, पण माझा मृत्यू आणि तुझा मृत्यू ही माणसाच्या हातात नाही, ते ठरवणारा परमात्मा आहे, परमेश्वर आहे, माझा शिव आहे. त्यामुळं या सगळ्या विषयाच्या पार्श्वभूमीवरती समाजानं जे अलोट प्रेम माझ्यावरती केलं, मी त्या सगळ्या प्रेमाचा प्रचंड ऋणी आहे आणि अगदी सदगदित झालो आहे. मन भरून आलं आहे माझं की तुम्ही सगळ्या लोकांनी जी ताकद मोठ्या पातळीवरती शक्ती आणि वेदना, संवेदना, एक शक्ती म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागे जे उभे राहिलात, याचा उत्तराई होणं अतिशय अवघड गोष्ट आहे. पण निश्चितपणे ज्या समाजाने प्रेम केलेलं आहे त्या समाजाच्या प्रेमाला पात्र राहण्याचा, त्या प्रेमाचा उत्तराई होण्याचा मी निश्चितपणे राजकीय कार्यकर्ता म्हणून, लक्षात घ्या मी पुन्हा पुन्हा बोलतोय, आय एम गोइंग टू इंडिकेट माय सेल्फ, एक राजकीय पक्षातला कार्यकर्ता म्हणून मी कायम वीरशैव असेल, लिंगायत असेल, हिंदू असेल, वैदिक असेल, कोणी असेल, माणूस असेल, एक राजकीय पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी कायम सकारात्मक, सृजनात्मक आणि चांगल्या कामाच्या पाठीशी आम्ही 100% आहोत. तिथे हा भेद होणार नाही आमच्याकडनं की हा या पंथाचा आहे आणि तो त्या मताचा आहे. कारण मतांचा गलबला येते हो निमाला आणि स्वानंद मातला अंतर्बाह्य अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वीरशैव, लिंगायत वगैरे या सगळ्या वादाच्या मी पलीकडे गेलेलो आहे आता. आणि म्हणून आम्हाला सगळे समान आहेत, आम्ही सगळे सोबत आहोत. आणि म्हणून तुम्ही यासोबत विश्वासाने खांद्याला खांदा लावू. ट्रस्टी इमानदारीनं काम करते, ट्रस्टीचे लोक प्रामाणिक आहेत, लक्षात घ्या. रामदास पाटलाला टार्गेट करताय तुम्ही, मोरगेंना टार्गेट करताय तुम्ही, अहमदपूरच्या कार्यकारी मंडळाला तुम्ही टार्गेट करताय. आज ज्या विश्वंबरोबर तुम्ही गेलाय ना, तेच तुमच्या नावाने खडे फोडत होता. अचानक तुमचं बरोबर एकदम मनोमिलन झालं बाबा, लगेच पटकन सोयरीक झाली. छान आहे, चांगली गोष्ट आहे, सोयरिक्या होणं चांगली गोष्ट आहे, आमच्या शुभेच्छा आहेत. पण मला असं वाटतंय की व्यवहार आणि स्वार्थाच्या बळावरती जमवलेली नाती ही फार काळ टिकत नसतात, विचारांच्या बळावरली नाती टिकत असतात. म्हणून आज तुम्ही ज्यांच्याबरोबर चाललाय, जे तुमच्याबरोबर येत आहेत, ह्या सगळ्या लोकांना मी अपील करतो आहे की आपण सोबत राहूया, संवाद करूया आणि हे जे हसू व्हायला ना आपांचं, ते अगोदर थांबूया. ते आपांचं हसू नाही आहे खरं तर, ते गेले पण त्यांच्या अंतःकरणाला ज्या वेदना होत आहेत त्या वेदना होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि यासाठी अहमदपूरमधले स्थानिक पातळीवरलं कार्यकारी मंडळ आणि कार्यकारी मंडळाचा एक मी छोटासा सदस्य आहे, त्यांनी मला घेतले. मी काही घ्या म्हणलो नव्हतो. काही जण म्हणले ह्याला हे चालवते, त्याला ते चालवते. कोण कोणाला नाही चालवत, स्वतःच्या बुद्धीने चालवत आहेत सगळे. आणि सगळ्यांचे मालक आप्पा आहेत, आप्पा बुद्धी देत आहेत, त्याप्रमाणे आम्ही चालतोय. आणि ट्रस्टीचे लोक
ते प्रामाणिकपणे काम करत आहेत, निश्चित काम करत आहेत. आता त्यांना तुम्ही बदनाम करायचा जर प्रयत्नच करत आहेत, तुम्ही चष्मा जर त्यांच्या बदनामीचा तुम्ही घातला असेल तर तुम्हाला ते बदनामच दिसतील. लक्षात घ्या. जाणीवपूर्वक तुम्ही जर हे काही करत असाल ना तर तुम्हाला तुमच्यात बदल कसा करता येईल आम्हाला लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तुम्ही द्या सोडून, समाजाने केला पाहिजे आणि समाज करतो आहे. समाजाला कळतंय. अगदी गडग्यातनं मला 50 फोन येऊन गेले, तुमच्या भूमिकेवर लोक नाराज आहेत, लक्षात घ्या. तर असं नाही व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण जबाबदार घटक म्हणून समाजाला माझं सांगणं आहे की माझ्यावरती हल्ला झाला, निश्चित झाला, तो मनोहर धोंडे यांचा भाऊ महादेव धोंडे आणि त्यांच्या त्या चिरकुट पिल्लावळीने केला. आणि असे धोंडे आणि असे हल्ले माझ्यावरती आतापर्यंत बरेचदा झालेले आहेत, होत राहतील. कारण आमचा वारसा हा प्रबोधनाचा आहे, तो अखंड चालत राहणार आहे, तो थांबणारा नाही आहे. पण ज्यांनी आमच्यावरती हल्ले केले त्यांचंही मंगल हो अशीच आमची भावना आहे. त्यांनाही सद्बुद्धी मिळो आणि आम्हालाही सद्बुद्धी मिळो, सगळ्यांना सद्बुद्धी मिळो, हीच आमची भावना आहे. अजूनही हीच भावना आहे आमची, हीच नियत आहे. वाईट व्हावं असं आमचं म्हणणं नाही आहे. निश्चित तुमचंही चांगलं व्हावं, आमचंही चांगलं व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं. आणि म्हणून आपण ज्या नावेतून प्रवास करतोय लिंगायत नावाच्या, त्या नावेला छिद्र पाडलात तर तुम्हीही डुबसाल आणि समाजही डुबणार आहे. त्यामुळं ही चळवळ आणि हा विचार सुरक्षित ठेवणं ही आता आपली काळाची गरज राहिलेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा ट्रस्टी करत असलेल्या कार्याला मी शुभेच्छा देतो. 21 दिवस अनुष्ठानाचा एक सुंदर उपक्रम त्या ठिकाणी भक्तिस्थळाच्या ट्रस्टीने, कार्यकारी मंडळीने राबवला. राज्यभरातल्या कीर्तनकारांनी तिथं आपली उपस्थिती दाखवली. त्या सर्व कीर्तनकारांचे, प्रवचनकारांचे, गायकवादकांचे, सहकाऱ्यांचे, मित्रांचे आणि अन्नदाते वगैरे सगळ्यांचे, मी ट्रस्टीचा एक कार्यकारी मंडळाचा सदस्य ना, त्यांना सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि संवादासाठी आपली दरवाजे उघडे आहेत. मी संवादासाठी कधीही तयार आहे. मी संविधानाला आणि संवादाला कायम पाऊल पुढे ठेवूनच उभा राहिलेली व्यक्ती आहे. त्यामुळं आपण सगळेजण संवाद साधूया आणि भक्तिस्थळावरनं एका नव्या पर्वाची, एका नव्या युगाची सुरुवात आपल्याला कशी करता येईल, भक्तिस्थळ हे कसं चळवळीचं स्रोत बनवता येईल, समाजाला दिशा देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी, प्रबोधन देण्यासाठी, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि म्हणून ताकदीनं मी कामाला लागणार आहे, शक्तीनं कामाला लागणार आहे. मी उतरणार आहे मैदानामध्ये. कारण आप्पांचं एक वाक्य नेहमी म्हणायचे, आप्पा सगळ्यांनाच म्हणायचे, आप्पा मलाच म्हणायचे, म्हणजे काही मलाच म्हणायचे नाही, आप्पा सगळ्यालाच म्हणायचे, बांध कमर फिर देख प्रभू क्या करता है म्हणायचे. क्यों तू डरता है, बांध कमर फिर देख प्रभू क्या करता है. आणि म्हणून हिमतीनं आम्ही आहोत, कंबर बांधून आहोत, आम्ही राहणार आहोत मैदानामध्ये. आणि म्हणून या सगळ्या 2 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये राज्यभरातल्या विविध राजकीय पक्षाच्या माझ्या नेते मंडळींनी आणि माझ्या मित्रमंडळींनीही फोन केला, काही अधिकारी वर्गाने फोन केला, काही अनेक शिवाचार्यांचे मला फोन आले. मी त्या सर्व शिवाचार्य महाराजांच्या चरणावरती प्रणिपात करतो. आमच्या बसव चळवळीतल्या अनेक विरक्त स्वामीजींचेही मला फोन आले. अगदी बेंगलोरवरनंही मला काही फोन आले, धारवाडवरनं, हुबळीवरनं, गुलबर्ग्यावरनं, आळंदवरनं फोन आले. त्याही सगळ्या विरक्त स्वामीजींच्याही चरणावरती मी अनंत प्रणिपात करतो. काही कीर्तनकारांचे फोन आले, वेगवेगळ्या पदाधिकारी, संघटना, ब्रिगेड वगैरे ह्या सगळ्यामध्ये काम करणाऱ्या माझे काही मित्र आहेत. माझे मित्र सगळ्याच संघटनेमध्ये आहेत, तुमच्यासोबतही माझे मित्र आहेत. त्या सगळ्या मित्रांच्या शुभेच्छा माझ्याला आहेत, संवेदना माझ्याबरोबर आहेत. आणि म्हणून मी त्या सगळ्यांचे पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो की तुमचं हे प्रेम, तुमची ही संवेदना हे माझं बळ वाढवणारी आहे. मी वाघासारखा जगणारा आहे आणि मी मरेन तर वाघासारखाच मरेन, कुत्र्याच्या मोतीने मी मरणार नाही. मी घाबरून पळणार नाही, मी ताकदीनं थांबणार, मैदानात थांबणार आणि सत्यासोबत राहणार आणि सत्यासाठी जगणार आहे. आणि म्हणून चला आपण सगळेजण आपणच्या कल्पनेतला समाज निर्माण करता येईल का यासाठी प्रयत्न करूया.
पुन्हा एकदा मी अनंतकोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूकडे, बसवण्णाकडे, मनमथ स्वामीकडे, गुरुमाऊलीकडे प्रार्थना करतो की आप्पा, माझ्यावरती हल्ला करणाऱ्या माझेच बांधव आहेत ते पण. ठीक आहे, राग मलाही आला आहे त्यांचा, बोलतो आहे मी त्यांनाही, पण मी कधी कधी विचार करतो की हे पण माझेच लोक आहेत ना. त्यामुळे यांना सद्बुद्धी द्या आप्पा. यांच्या अंतःकरणामध्ये शिवभक्तीचं बीज अंकुरित झालं पाहिजे आणि ते एवढं मोठं झाड झालं पाहिजे की त्याच्या सावलीखाली मलाही जगता आलं पाहिजे आणि माझ्याही मनामध्ये त्यांच्याबद्दल कायम सद्भावना निर्माण व्हावी. असं एक प्रेमाचं नातं मला मारायला आलेल्या माणसाच्या हृदयामध्ये आपण निर्माण करावं, अशी प्रार्थना मी आप्पांच्या चरणी करतो. आणि एका नव्या युगाच्या, नव्या पर्वाच्या सुरुवातीला आपण जाऊया. आणि म्हणून शेवटी माझं एकच म्हणणं आहे की बसवण्णांनी, मनमथ माऊलींनी आणि आप्पांनी हा जो सेतू बांधला आहे, तो सेतू आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्या वाटेवरती चालायचं आहे. ती चालण्याची बुद्धी, बळ, शक्ती माझ्यासह तुम्हा सर्वांना परमेश्वरानं द्यावं, शिवप्रभूने द्यावी, अशा प्रकारची मंगलमय प्रार्थना करतो. सर्वांच्या कल्याणाची मंगलमय भावना या ठिकाणी निर्माण करून अंतःकरणपूर्वक सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि मिळालेलं हे जीवन परमेश्वरी वरदान आहे, ती शिवलिंग शिवाचार्याची कृपा आहे, याची जाणीव ठेवून इथून पुढच्या कालखंडामध्ये लिंगायत असेल, वीरशैव असेल, अजून कोणी असेल, या सगळ्यांना आपण उराशी बाळगूया, हृदयाशी साठवूया आणि यांना घेऊन पुढेच निघूया. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, ही व्यापक भावना डोळ्यापुढे ठेवून आपण समाजातली बेरोजगारी, समाजातलं गरिबी, समाजातलं दारिद्र्य, समाजातली अंधश्रद्धा संपवण्याचा प्रयत्न करूया. एकमेकांना संपवण्याच्या नादामध्ये समाज संपदा कामा नये, याचं भान आपण ठेवूया. आणि लिंगायतांमध्ये, वीरशैवांमध्ये जो झोपडीमधला एक बेरोजगार माणूस, मास्तर वाट बघतोय माझी आणि तुमची किंवा अजून कोणाची, जाऊ आपण त्या झोपडीपर्यंत, त्याच्या हाताला काम मिळते का बघू. एखाद्या गरीब विद्यार्थ्याची फीस भरता येईल का आपण प्रयत्न करू इमानदारीनं. मास्तर मठांना त्या कामाला लावता येईल का बघू. आमचे रामदास पाटील करतायत, तुम्ही त्यांच्या मागे थांबा. आमचे शंकरराव मोरगे ते काम करतात, तुम्ही त्यांच्या मागे या, किंवा आम्ही तुमच्या मागे येऊ, टेन्शन नाही काही. पण तुमच्या मागे आले की आम्हाला पुढलं दिसणार, तुमची उंची लई आहे, अडचण ती होते कधी कधी आम्हाला. तेव्हा शेवटी आपण सोबत चालू, एकमेकांच्या मागे पुढे जाण्यापेक्षा. आणि सामान्य माणसाचे मग ते ठीक आहे, तुमच्या लेखी वीरशैव असेल, लिंगायत असेल, हिंदू असेल, माझ्या लेखी माणूस आहे, ती आपला माणूस आहे, इबीत लावणारा आपला माणूस आहे, लिंग बांधणारा. आपण त्याच्यासाठी काही करता येईल का, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ट्रस्टी म्हणून आमचा प्रयत्न त्याच्या दृष्टिकोनातून चालू आहे आणि इथून पुढे चालू राहील. आणि व्यापक भूमिका आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी सर्वसमावेशक भूमिका आपण घेऊन पुढे निघणं गरजेचं आहे. आणि हे निघालो तर समाज टिकेल. आणि म्हणून माझा व्हिडिओ ऐकणाऱ्या सगळ्या पूजनीय शिवाचार्यांना माझी विनंती आहे, काल तुम्ही 6-7 जण आलात, मला बरं वाटलं. वाईकर महाराजांचाही मला फोन येऊन गेला, वसमतकर महाराज, तुम्हालाही मी विशेष धन्यवाद देतो. आमचे मित्र आणि पूजनीय शिवाचार्य पाथरीकर महाराज यांचाही मला फोन आला, त्यांनाही मी धन्यवाद देतो. मुखेडच्या महाराजांना तर माझी भयंकर काळजी आहे, ते सातत्यानं शिवानंदचं काय झालं, कसं आहे का नाही, ते सारखं ते माझा काळजीच करत होते. मी मुखेडच्या महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भालकीच्या आप्पांचा फोन गेला, भालकीचे आप्पा देखील म्हणले काय नेमकं, म्हणजे एवढं प्रेम करणारी लोक तुम्ही आहात माझ्यावरती. अलोट प्रेम भालकीच्या आप्पांचं माझ्यावरती, अलोट प्रेम मुखेडच्या आप्पांचं माझ्यावरती. त्यामुळे ह्या दोघांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही. तर मनापासून ह्या दोघांना मी तुमच्या चरणावर कोटी कोटी दंडवत. भयंकर उपकार भालकीच्या आप्पाचे आणि मुखेडच्या आप्पाचे माझ्यावर झाले बाबा. त्यामुळे तुम्ही सगळे शिवाचार्य, तुम्ही सगळे पंचाचार्य, तुम्ही सगळे मणिप्र, तुम्ही सगळे विरक्त, तुम्ही सगळे वैदिक, तुम्ही सगळे महान संन्याशी लोक, तुमच्या चरणावर शिवानंद कोटी कोटी दंडवत आहेत. आपण मिळून सामान्य माणसाच्या विकासासाठी सबका साथ सबका विश्वास या भूमिकेवरती आपल्याला जर पुढे जाता आलं
तर एक बलाढ्य देश, एक मोठा देश आपल्याला निर्माण करता येईल. आणि एक राष्ट्राच्या पुढल्या समस्या डोळ्यापुढे ठेवून आपण जर इथून पुढच्या कालखंडामध्ये काम केलो तर निश्चित एक नव्या समाजाची निर्मिती आपल्याला करता येईल. त्यामुळे मी ते आव्हान करतो आहे आणि एका नव्या पर्वाच्या प्रारंभी मी पाऊल टाकतो आहे आणि ताकदीने टाकणार आहे, जोरात टाकणार आहे, कॉन्फिडंटली टाकतो आहे. आपण सगळे मला साथ द्याल यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. असंच प्रेम कायम राहू द्या. आणि मी येणार आहे, प्रत्येक गावात येणार आहे, तुमच्या सगळीकडे येणार आहे, मी प्रत्येकाला भेटणार आहे, अगदी गावोगावी जाणार आहे आणि सगळीकडे आपण आपली भूमिका हे करून आता लिंगायत धर्ममान्यतेचं काय अशा प्रकारचे काही जणांनी प्रश्न टाकायला लागलेत. धर्ममान्यतेसाठी आता आम्ही एक सेपरेट माणूस महाराष्ट्रामध्ये नियुक्त करणार आहे. त्यामुळे धर्ममान्यतेचा ठेका आम्ही त्यांनाच दिलेला आहे आणि ते त्या पद्धतीनं बघतील. काही जणांना आम्ही वीरशैवांचं काम दिले, ते त्यांच्या पद्धतीनं बघतील. काही जणांना आम्ही कीर्तनकारांचे काम देणार आहे, ते त्यांच्या पद्धतीनं बघणार आहेत. आम्ही सगळ्यांना कसं सोबत घेऊन पुढे जाता येईल आणि कोणालाच काही कसं कमी पडू देणार नाही. आम्ही सगळ्यांना व्यवस्थित न्याय देऊन सगळ्यांना कसं पुढे घेऊन जाता येईल त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं धर्ममान्यतेच्या अनुषंगाने निश्चित मी लिंगायत आहे आणि मला याचा अभिमान आहे. धर्मपिता बसवण्णाबद्दल मला पूर्ण प्रेम आहे आणि लिंगायत धर्म चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांची मनं किती मोठी आहेत त्याच्याबद्दल शंकाच नाही माझ्या मनामध्ये. अगदी म्हणजे मी काम केले त्यांच्याबरोबर, भरभरून प्रेम करतात माझ्यावरती, बिचारे माझे मित्रच आहेत, संगत काम केले मी त्यांच्या, उंची खूप मोठी आहे त्यांची. त्यामुळं हे सगळं आपल्याला सोबत घेऊन चालावं लागणार आहे. आता कोणाला मागे सोडायचं नाही, सगळ्यांना गाडीत बसवायचं आणि ही गाडी थेट शंभू महादेवाच्या कैलासाला, बसवण्णांच्या अनुभव मंडपाला आणि मनमथ स्वामींच्या कपिलधारला कसं घेऊन जाता येईल त्या दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्न करूया. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा आमची भक्तिस्थळाची ट्रस्टी जी ताकदीनं काम केली त्या ट्रस्टीचे, कार्यकारी मंडळाचे अगदी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. वीरमठाच्या दोन्ही आमच्या लहान लहान शिवाचार्यांना दंडवत टाकतो आणि त्याचबरोबर तुम्ही सगळेजण बरंच अगदी 400-500 लोकांनी फेसबुक लाईव्ह ऐकलं, काय झालं का नाही. मी खूप आनंदी आहे. लक्षात घ्या, एका गोष्टीमुळे आनंदी आहे की लोक अपेक्षा बघतायत की हे झालं, एवढं सुंदर पद्धतीनं झालं की याच्यामुळे माझा फायदा खूप झाला. तो कसा झाला का नाही माझ्या खूप जवळच्या लोकांना मी सांगणार आहे नंतर. पण जे काही होतं आहे, देव जो करीतो तुझ्या हितासाठी, असं संत वाङ्मय म्हटल्याप्रमाणे दिवस चांगले येणार आहेत, अच्छे दिन वाट बघतायत आपल्या सगळ्यांची. त्यामुळे आपण त्या दिवसाकडे निघूया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि येतोय गावात, भिडूया, नडूया. जो सोबत येईल त्याला घेऊ, नाही आला राहील, आडवं आलं तर लगेच तुळविणार नाही, 1-2 बाऱ्या समजावून सांगू. नसलं तर मग कसं तुडवायचं आहे ते बघू, आपल्यालाही तुडवता येते. पण व्यापक भूमिका सोबत घेऊन जायची आहे आपल्याला. पुन्हा एकदा सगळ्यांना शरणू शरणार्थी, जयशंकर. सगळ्यांना सप्रेम नमस्कार, धन्यवाद.